कुठे गेल्या या दोघी? मी येणार आहे हे यांना आधीच कळलं की काय? माया माझ्याशी खोटं बोलणार नाही. पण मग मीरा आणि नर्मदा आहेत कुठे? झालंय. आत येऊ नकोस. अथर्व तुझ्या मागावर आहे. तो आला तर सगळा खेळ संपेल. घात झालाय. बोललीस तू माझ्याशी? विश्वासघात केलास तू माझा. कुठलं खोटं, कुठला विश्वासघात? काय बोलताय? काय म्हणाली होतीस तुम्हाला? हा, की ती मीरा आणि ती नर्मदा मांत्रिकाला घेऊन आउट हाऊस जवळ येणार आहेत. त्या दोघी तर आल्या नाहीत, पण तो अथर्व माझा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचला. खरं सांग, खरं सांग, हा तुमचा प्लॅन होता ना? काय प्लॅन? तुम्ही काय काय बोलताय मॅडम? हा, आणि अथर्व कसा, अथर्व तिकडे कसा आला? हा, कसं शक्य आहे मॅडम? काही काय बोलताय? ऐका ऐका ऐका, मला असं वाटतंय ना की आपलं बोलणं कोणीतरी ऐकलंय. माया, आपण बोलत असताना तिथे कोणीही नव्हतं. आत्मा, आत्म्याने ऐकलं असेल ना? हा, म्हणजे मला असं वाटतंय की आपलं जे काही बोलणं आहे ते त्या आत्म्याने ऐकलंय आणि तो आत्मा मीराचा स्पाय आहे. त्यामुळे त्यांनी तिला सगळं सांगून सगळं प्लॅनिंग चेंज केलेलं असणार आहे. हा, खरंच की अंबिकाच असेल. तिनेच आमचं बोलणं ऐकलं असणार आहे. आई, काय झालंय? तू इथे काय करतोयस? इथे सोड, मला सांग, तू इथे काय करतेस? विचारतोयस तर सांगते. दादासाहेब आले होते माझ्या स्वप्नात. वेदाचे बाबा
मला माहिती आहे तुम्ही कसला विचार करताय ते, पण काहीही झालं तरी याबद्दल विचार करणं सोडू नका. तुम्ही सत्याच्या जवळ जाताय. आई अचानक अशी का वागते? तू इथे काय करतेस एवढंच विचारलं होतं मी. ती लगेच बाबांच्या स्वप्नाबद्दल बोलायला लागली. त्या गोष्टीचा आणि माझ्या प्रश्नाचा काही संबंधच नव्हता. वेदाचे बाबा, काय झालं? झोप येत नाहीये का? नाही, मला जाग आली. झोप. अहो, तुम्हाला झोप येत नाही आणि मी कसं झोपणार? काय झालंय सांगा ना. काहीच नाही, सांगितलं ना. तहान लागली होती. तू झोप. अरे बापरे, 12 वाजून गेले. अहो, ते तुम्ही आउट हाऊस जवळ गेला होतात का? काय? ते माझ्या लक्षात पण नव्हतं.